नमस्कार मंडळी, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. हा ब्लॉग करण्याचं कारण असं आहे की यंदा पहिल्यांदाच आमच्या घरी गणपती बाप्पा बसणार आहे. म्हणून मी हा ब्लॉग करत आहे. मला उत्सुकता तर खूप आहे. आपण बघूया ब्लॉग कसा होतोय तो तुम्ही पण पहा. तर आता गणपती बाप्पाचं डेकोरेशन करायचं आहे, तर त्यासाठी तर खूप तयारी करायची आहे. तर त्याचं सामान आणायला जायचं आहे, बट मी नाही जाऊ शकत कारण समर्थ लहान आहे, तर मी जाऊ नाही शकत. तर अंकित आणि समीर जाणार आहे सामान आणायला. पुढचा ब्लॉग अंकित कंटिन्यू करणार आहे. काय काय सामान घेतोय तो तुम्हाला दाखवेलच. तुम्ही पण पहा यंदा कसं गणपती बाप्पांचं आगमन होतं आहे, कसे 5 दिवस जात आहेत ते आपण बघूया. मला पण खूप उत्सुकता आहे. आय होप तुम्हाला पण असेल. कंटिन्यू राहा. मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे चर्नी रोडला. तर आम्ही गणपतीचे शॉपिंग करायला चाललो आहे आता डेकोरेशनच्या साईडला. आता आम्ही बोरवलीला आहे, तर आता चर्नी रोडची ट्रेन चर्नी रोडला आम्ही जाणार आहे. कुठे जाणार आहे? बुलेश्वरला जाणार आहे. आम्हाला तिकडे स्वस्तात मिळतं. आम्ही गणपतीचे सगळे सामान मार्केट आहे, ते डेकोरेशनचं सामान घ्यायला चाललेलं आहे. तर आमचा टाइमपास म्हणून आम्हाला ओमकार साथ देतोय, सपोर्ट त्यासाठी आणलाय. तर मित्रांनो, आता आम्ही थोड्या वेळात म्हणजे आता कुठल्या लोअरपर्यंत गेला. आता आम्ही चर्नी रोडला 2-3 मिनिटातच पोचू. आता आमचं झालं. आता मग चर्नी रोडला उतरून मग शॉपिंग कंटिन्यू करू आणि मग तुम्हाला पुढच्या व्हिडिओ दाखवण्यात येईल. लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा. चर्नी रोडला आलो आता. चर्नी रोड चलो. तर मित्रांनो, आता आम्ही चर्नी रोडवरून टॅक्सी पकडले बुलेश्वरला जायला. टाईम झाला म्हणून टॅक्सी पकडले, नाही तर आम्ही चालत गेलो असतो ना सर. ओला करणार होतो. ओंकार ओला करणार होता. टॅक्सीचे पैसे पण ओंकार देणार आहे. देणार आहे. शेअरिंगचे रिक्षे बोरवलीवरून पण शेअरिंगचे रिक्षे त्यांनी दिले. आवाज येतोय का तुम्हाला? तर मित्रांनो, आम्ही आता आमची देवाची भांडी घेऊन झाली आहे. सगळ्या भांड्यावरती समर्थाचं नाव टाकलेलं आहे. आता पॅकिंग वगैरे करून परत डेकोरेशनचं त्याला भूक लागली. परत आता डेकोरेशनच्या सामानला चालू, शॉपिंग चालू. आता विरारला येऊन जाणार. आमचं विरारला घर आहे बघा. एवढं लांबून तुमच्या दुकानात आलोय. लाईट बिल चालली. आता आम्ही फुलं घ्यायला आलोय डेकोरेशनसाठी. दादा कितीला बोला? दादाने 130 रुपयाला दिलं. एक स्ट्रीप 6 मीटरची एक स्ट्रीप 130 रुपये. अशा आम्ही 2 कलरमध्ये असे 6 घेतोय. आणि हे सुद्धा घेतोय 12 पीस येणार आहे. त्याचे आपल्याला 200 रुपये बोलत आहेत. बघू कितीला देत आहेत. अशा फुलांची शॉपिंग झालेली आहे अशी आमची. सेकंड वस्तू घेतली सर. हां, सेकंड वस्तू घेतल्या आम्ही. मित्रांनो, आता आम्ही आलो कपडे घ्यायला. कपडा पडदे विचार सर कसं काय? ते बोलले ते 50 रुपये मीटर. हां 50 रुपये. 40 रुपये मीटर. थँक्यू. आमचे पडदे आले आहेत. पडदे टेबलचा पडदा. हा वैतागलाय. हा घालेडा माणूस आहे. काहीतरी खायला द्या हॉटेलमध्ये. कुठल्या बसत बोला. हे बघ, हे चांगलं हॉटेल वाटतं इकडे. बंद आहे. चला, अजून खूप शॉपिंग राहिली. अजून आताशी 3-4 सामानच आलेत. रात्रीचे वाजले 9:30. अजून आम्हाला आता लालबागला जायचंच आहे आपल्याला. पैसे दिले काय रे? अरे लाइटिंग हा दिले 1600 रुपये.
1600 रुपये मित्रांनो. गणपती बाप्पाचा खर्च खूप आहे. तर आता आम्ही चाललो लाईटिंग बघायला. आता लाईटिंगमध्ये बघू आता किती काय बार्गेनिंग करता येत आहे. खूप महाग आहे हे सगळं. काय अंगाशी आले सर. पाईपलाईनमध्ये पण अशी पण चालेल सर. अशी पण चालेल. हां चालेल. पाईपलाईनले महाग भेटेल. हा कुठे नेतो? अरे आता बस ना. आता कुठे मार्केट आहे काय? सगळ्या भावाला माहिती आहे पण बार्गेनिंग करताना झिरो आहे. बार्गेनिंग आम्ही करतच नाही. सुटकी आहे की बार्गेनिंग तर करतो पहिला. आमच्या जवळ काळ्या दिसतच नाही. काय दिसत नाही. हा दादा दिसलं. सर लवकर या, हावरून जाऊ नका. त्यामुळे आम्ही आता बार्गेनिंग करून दाखवलं आता लाईटिंग कसे काय भेटत आहेत. आम्ही चाललोय अरे आला ते बाई इकडे कपडे मार्केटलाच कपडा बघायला. हा आमच्याकडे काय सगळं माहिती आहे बोलून. आज रविवार आहे, मार्केट बंद ठेवलंय. ठेवत नाही माझ्यावर. ती गोष्ट वेगळी. हा हा असा मुलगा आमच्याकडे एक आहे. हा बघा. थांबा. हा बघा. हा दिसतोय. हा स्मार्ट दिसतो ना. काय पण बोलू. कसला स्मार्ट ठोंब्या. हा ना चुना लावला. रविवारचं मार्केट बंद असतं म्हणतोय. इथे आमचा गेम झालेला आहे अशा प्रकारे. तरी आम्ही पुढे जातोय. बघूया मिळालं तर. हा आमचा खजिनदार. हा बघा. चड्डा. हा बघा. बोरिवलीवर चड्डावर कोण येतं इथं. हा बघा. हवा जाते आतमध्ये. बोलतो कूलर हवा. फुल AC वाला. तर दाखवायचं हे वाला लाईट LED लाईट घेतलं. हाँ LED लाइट्स लिया हम लोग ने. 2 फोकस लिया है. मराठी बोलना हिंदी का फोकस तुम्हीच बोलताय. अशी आमची अर्धी शॉपिंग झालेली आहे. आमची शॉपिंग झालेली आहे. खूप घाणेरड्या प्रकारची शॉपिंग झाली. वैताग आला आम्हाला फिरून सगळं शॉपिंग घेतलं आहे. सामान घेतलं तरी खूप बरं सारं सामान राहिलं आहे घ्यायचं. हे तुझं झालं नाही का रे? अजून भावाचं काही झालं नाही. तुझं वाजले 10 वाजायला आले. 10. चला झाले. भूक लागलेली आहे. आता आम्ही झाले शॉपिंग. तरी सर आपल्या थर्माकोलचे राहिलेत. तसे पण थर्माकोलचे आता आम्हाला खायचं पोट भरत नाही. तरी पण अजून हे काय घ्यायचं तुला? सर आता डायरेक्ट आम्ही काहीतरी आता खातोय. खावायला बसूया सर आपण काहीतरी. हा मग आमची शॉपिंग झाली आहे. सगळे कोणीच भरलेलं आहे. बऱ्यापैकी कापूस वगैरे घेतला आम्ही. तर मित्रांनो इथे चर्नी रोडचा गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. तर तुम्हाला आता दाखवतो चर्नी रोडचा गणपती बाप्पा भुवनेश्वरचा. चर्नी रोडचा गणपती बाप्पा. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय घरी. आता आम्ही परत टॅक्सीत बसलो. आता चाललो स्टेशनला. मग तिकडनं ट्रेन पकडून परत बोरिवलीला. मग तिकडनं घरी. खूप दमलेलं आहे. वैतागलो आता. खूप शॉपिंग केलेली आहे असं गणपती बाप्पाची. तरी पण खूप सारं सामान राहिलेलं आहे. ओमकारला पण घ्यायचं राहिलंय. आम्ही जायचं परत ते दुकानच बंद झालेत आणि 2 गणपतीचे आगमन झाले. त्यामुळे दुकानं लवकर बंद झाले. ऐका त्याचं काय बोलते. घरी जाऊया मस्तपैकी. जेवण बसलोय. तर मित्रांनो आता ट्रेनमध्ये बसलोय फुल आरामात. फुल पाय बी पसरून वगैरे. बाबा आले गर्दी लय फिरलोय बाबा. गणपती बाबा पावतील आम्हाला एवढं आम्ही फिरलोय. दुकानवाले पण गेले. सामान बघा काय अजून सामान बॅगेत आहे. बॅगेमध्ये सामान आहे. वरती ठेवलंय सामान. खूप हालत झाली आहे. एका वडापावरती आहे. आता घरी नावती का आम्हाला मॅगी करून देणार आहे. भावाला पिक्चर बघायला पण जायचं आहे.
हा चला भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. अवंतिका करेल कंटिन्यू, त्यासाठी बाय, गुड नाईट. तर मित्रांनो, आता गणपतीची तयारी सुरू झालेली आहे. तर आज सर्वात प्रथम आम्ही आता भिंतीवर कलर काढतोय. आम्ही कलर काढणाऱ्या माणसाला बोलवलेलं आहे, ओंकार. मला देणार आदळतो. तर आता कलर काढायला सुरुवात केली आहे. ह्या भिंतीलाच फक्त आम्ही कलर काढणार आहे. पहिला म्हणजे देव येण्याआधी आम्ही कलर काढतो भिंतीला. तर ही तर पहिली तयारी सुरू झाली. आणि आमची बाबू इथे झोपलेली आहे. बघा कशी हसते. भाऊ कोण आहे? तर आमच्या बाबूला खूप खूप मजा येते. आता हसू राहिली आमची पोर. हो, आता तुम्ही बघा आमची तयारीची व्हिडिओ, आम्ही काय काय चाललं, आमची कशी तयारी चालली आहे, तुम्हाला या पुढच्या व्हिडिओमध्ये समजेल. सो गाईज, कलर काम चालू झालेलं आहे. याला मी कामाला ठेवलंय, पगार नाही देणार पण. कलरची पण आहे. बघा किती चांगला कलर दिलाय. अजून 2 हात मारायचे म्हणून ते पंचमी असं. दोन माणसं कामाला ठेवली होती इकडे, पळून गेले, पळून गेली आणि काम उलट करून गेले. अर्धा कलर दिलाय. हा बघा कलर. खालून मारला तो पण लोक डबल वरतून कलर मारतात, ह्या लोकांनी खालून कलर मारायला स्टार्ट केला. तो पण डबल हात मारला एकदाच, चुकून पण दिला नाही कलर. कसं होणार बाबा? कसा पगार द्यायचा यांना? म्हणून मी पगारच नाही देणार. काम करेगा तो वैसा नहीं होगा. सो गाइस, फायनली कलर देऊन झालेला आहे. मी तुम्हाला दाखवते कसा कलर दिलाय. बाबू आजचे बोलते. हाच तो माणूस, हाच तो माणूस ज्याने जरा पण काम नाही केलंय. काय माझा हा. पप्पा आलेला काम करायला. त्याचा पप्पा आलेला काम करायला, पण याने काही मदत नाही केली. हिने माझी मंचुरियन काढले. हिने माझे मंचुरियन काढले. हे सगळं मी केलं गाईस. खरवटलं गाईस, त्याच्यावरती खरवटलं गाईस, त्याच्यावरती बरबटलं गाईस. कलर आता देऊन झालाय. आता साफसफाई करायची बाकी आहे. आता आम्ही उद्यापासून साफसफाई करायला लागू. मग साफसफाई झालं, डेकोरेशन. सो तुम्ही बघत राहा, कंटिन्यू राहा. तो गाईज, आम्ही आता घर साफ करतोय. सो मी तुम्हाला दाखवते आम्ही काय काय करतो ते. तुम्ही बघत राहा. सर खिचू नका तिथे तिथे टाईट करूया. कान तरी बघ तरी निघते का पहिली. आमचं हे थोडं हे लूज लागाय रे जरा. दुधच आहे ना ते. हा घ्या. पडदा राहिला पाहिजे ना. पण पडदा आहे रे, पडदा नाही तर काही विषय नाही. अशा प्रकारे गणपतीची सगळी तयारी चाललेली आहे. तर घर साफ करणारे आमच्या अवंतिका मॅडम, कॉन्ट्रॅक्ट त्यांनी घेतलेला आहे घर साफ करायला. तर सगळं भांडी वगैरे घासून बाप्पासाठी चांगली तयारी. अर्धी भांडी झालेत घासून. बघा, तुम्हाला कोण नोकरांनी हवं असेल तर अवंतिकाला हाय करा, कमेंट करा आणि सांगा आम्हाला मोलकरांनी हवी आहे तर अवेलेबल आहे. पण खूप छान छान भांडी घासते बघा. एवढी सारी मी भांडी घासली गाईज, पण हे लोक माझे व्हिडिओज नाही काढत. असं दाखवतात की मी काय काम नाही केलं. हाच तो पोरगा जो माझे व्हिडिओ नाही काढत आणि बोलतो तू काय काम नाही करत.
मला पण एवढी भांडी मी घासली, एवढी सगळी. गाईज फायनली आमचं घर साफ करून झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवते आम्ही घर साफ केलेलं. व्हिडिओ काढणारी गाईज आता पडली असती. कधी दुपार 12 वाजायला आले आणि आमची कामं आत्ता झाली. घर तर आता साफ करून झालंय. आता डेकोरेशनची सुरुवात. सो गाईज आता बाप्पाच्या डेकोरेशनची तयारी सुरू झालेली आहे. तर पहिली सुरुवात पूजेपासून करतोय आम्ही. आता उद्यापासून कामाला लागायचं बाप्पाच्या डेकोरेशनसाठी. सो आता पूजा करून घेऊया आणि मग तयारीला लागूया. 1 हप्ता उरलेला आहे बाप्पा येण्यासाठी. सो लवकर लवकर कामं करायचे आहेत. दुपारात लावा वरती इथे वरती लावा इकडे जागा ते भॉक आहे खड्डा होता. पुढे जाऊ द्या आणि मग आपण ते आता थोडं सेटअप करू. तर बाप्पाची सुरुवात आमची पूजेने झालेली आहे. उद्यापासून डेकोरेशन सुरू केलं. तर आजच आपण थोडा माप सो काढूया. गाईज आपण उद्यापासून आता बाप्पाच्या डेकोरेशनची तयारी करणार आहोत. तो आपण उद्यापासून बघूया डेकोरेशन कसं चालू होतंय. सो कंटिन्यू राहा. सो गाईज आमचं डेकोरेशन चालू झालेलं आहे. आता बघूया किती टाइम लागतो डेकोरेशनसाठी. आपल्याला अंदाज येईल ना अडचण नको वाटायला. त्याला पण तो कापूस लावायचं बोलतो मग ते बाहेरच घ्यावं लागणार आहे. पण तो मला माहिती आहे बाहेर घ्यावं लागणार आहे. आतमध्ये चालणार नाही. आतमध्ये मोकळ वाटत. तिकडे नको लावू. असा वर घेतलाय ना त्याला नको लावू. एवढा आज फक्त थर्माकॉलचंच करणार आहे ना रे. हां आज फक्त थर्माकॉलचंच करणार आहे ना सगळं. अजून तिकडे गावठी पाटील थर्मोकॉलवर ठेवलं. थर्मोकॉलवर घेतलंय. काय करतो तू? टकलू तुझं नाव टकलू.
बाबू. अरे मग इथे चिपको ना, मग यालाच वायर लागणार ना. नाही ते जास्त एक काम कर. अरे खाली घे रे ती वायर चिटकवायची ती हा प्लग वाली वायर खाली घ्या. ठीक आहे लाव लाव. चिपको इकडे चिपको. सोडायला वायर जोडायला लागेल ना दुसरी त्यासाठी शेड आपण दादा विचारला वाटतंय का एवढी वायर एवढं बाहेर काढलं एवढं खूप काढलं. हा घे फिरव वाकडी गेली फिरव. हा वाटलं. बस एवढीच येतात 1 मीटर बी नाही झालं. अहो थांबा ना सुद्धा. बाबू 1 मीटर मध्ये पण थाकलं ते. हा बाबू हा बाबू आपण पण काहीतरी करूया. बाबू चष्मावर बघ. मम्माकडे ये मम्माकडे. असं वाकडं तिकडे लागणार ते मस्त मध्ये आहे ना ते थोडी सगळी चमकली. बराबर काम करो बराबर करो. मैं नहीं बोल रहा है ये बोल रही है स्वामी की लड़की. बाबू यार ऑर्डर दे. जल्दी जल्दी काम करो यार. ते बघायचं तुला. बाबू हाँ बोल ऑर्डर दे. ए भाई फटाफट करो जल्दी 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 जल्दी. क्या टाइम पास कर रहे. पेमेंट नहीं है भाई पूरा. पूरा काम होने के बाद पगार मिलेगा भाई. बोलो भाई. हाँ बाबू बस बात. वायर पण सोडून झाली. डबल टेप लावा हे लावा. हा ना व्हिडिओ ठेवून द्या. डबल टेप लावा. काय नाही का झालं. दिलं ना आलं पण व्हिडिओला ऐकायला आलं ना. काय पाहिजे काय. आमची बाबू पण फुलं तोडायला इले दिले. घे बाबू असली नाही नकली आहे. माझे बच्चो काय ते बच्चो. बाबूला बसवा, पाटावर बसवा. हा? बाबू. ठीक आहे ना मी घेत इकडे आहे ना डायरेक्ट अशी घेऊन घे मार. दोन नाही चालू तू काम. मला डबल टेप लावायला का. नाही त्याला पण असते स्टिक. असते काय. हा झालं नाही अजून. थोडा कापूस ठेवून बघ ना. कापूस ठेव थोडा. झालं नाही. तिकडे थोडस काढा ना कुठे आहे ते? कापूस. मस्त वाटतं. आता हे बघ, ही बॉर्डर झाली ना तर आता हे वरती कसं चमकतंय तसं कापूस आहे ना वरती ब्लॅक थोडं दिसणार आणि आता मध्ये ब्लू दिसणार तर ते शो एवढा भारी येणार ना. थोडा जाड जाड लावायला लागणार तुला पट्टीवर कापूस. अरे मी एवढा पट्टीवरती नाही कापूस जाड लावायचा आहे. पट्टीवरती वेचून वेचून लावायचं. आपल्याला मध्ये पाहिजे जे की मध्ये हे नाही हे असं चमकलं पाहिजे आणि इकडे थोडं ब्लॅक मग इकडे परत चमकलं पाहिजे म्हणजे ते पूर्ण मधनं म्हणजे ढगाचं कसं असतं मध्ये ब्लॅक असतं मग मध्ये प्रकाश तसं. हे ना हे नीट. अरे बाबा ते ही ठेवून राहणारच नाही मी तुला सांगतोय ना. अरे ते कापूस टाकत नाही आता हे गरम होणार ना जेव्हा चालू मध्ये हा. तेव्हा हे बघ, गरम झाली बघ किती. हात लाव पट्टीवर. बोट लावून ठेव एका ठिकाणी. नाही रे. अरे तुलाच लागते करंट नाही लागत आहे तुला. नाही. मला पण आता नाही लागत. असं नाही असं नाही. मावशीची जय. लावू ना. चिंपंजी इथे लावायला लागेल ना. काय वाटतं. अगं ट्यूबलाईट लावली. काय करू काय करू.
भिंतीला कलर दिला आणि ट्यूबलाईट लावली आहे ना. थोडा कलर इकडे पैसे नाही आमच्याकडे. जाऊ दे मला. सर इकडे एकच पाहिजे सर इकडे. एकच पाहिजे ओय, चटणी. एवढंच लावायचं. काय बघते, रंग लागतंय. अजून दुसरी ब्लू लाईट आहे आणली ना. काय तर मग शोना? अशी घ्यायची. मग ते आधी इथे लावून घे ना. हां दिसले वेगवेगळं हे राहू दे मोठं. काय करणार इकडे? इकडे काय लावणार आहे? लाईटिंग नाही 2 लावायला. हे लाईटिंग कुठे होते ते ढग लावणार. कुठल्या Lighting वर. वरती ढग लावणार. आणि म्हणजे दरवाजा उघडा ठेवलाय. हे भाई गाडी घुस आहे. हा ना. सोय खोल आहे. एक तर इकडे ना काल बेडू कडूचा होता बेडू तो आला मी त्याला असं पाणी पाठी गेला आणि ही पाठी होती ही असं करत होती. हा. एकदम छान आहेत तुम्ही लोक. खुर्ची खुसून बाजू फाटला गाईज याची फाटली. सर तुमच्या बाजूला मी नव्हत नाही सर मग कुठे लावू थोडं दाढी घ्या सर. कुठे गेलं सर? तो संपला काय सगळा? असेल त्याच्यात पण रात्रीचे 12:20 झालेत. सर ते आपला आवाज काय ती पण आहे ना त्याच्यात. आता आम्ही गम लावून कापूस लावतोय. खायला पडदा धुवायला लावतो आता. सर तोंड नाही लावलं त्याला इकडे इकडे गुडगुला झाल्या. तिकडे लावलंय का बंदीने काय गम? हा ते इथेच लावलंय तिकडे नाही गेली. हा तिथे आहे ना सर मी लावलेलं काम होतं. आता इथे लावलंय तिकडे लावून टाक. हा लाव तिकडे. सर छान दिसतंय. हो अप्रतिम सुंदर. आयडिया माझी आहे. हो मेहनत माझी मित्रांनो. आत्ताच हातात घेतलंय गम लावायला जस्ट. अख्ख्या व्हिडिओमध्ये बघा एवढीसच पार्ट आहे. स्क्रिप्टमध्ये आहेच नाही ही पोरगी. हे असंच काय ना काय बोलणार आम्हाला माहित होतं म्हणून आम्ही घेतलंच नाही तिला स्क्रिप्टमध्ये. अशा प्रकारे हा अवंतिका हा व्हिडिओमध्ये येण्याचा प्रयत्न सफल काही न करता नाही सफल सफल. बराच 2-3 दिवसापासून वाट बघत होती कधी मला देतील. ऐकतं. हे असेच बोलतात पण खूप काम करते. एवढं काम करते की मला व्हिडिओचं भाग नाही वाटत. केसाचं भाग. केसाचं. बघा गाईस तिकडेच परत परत सारखा लावते गम. राईस. चल आज झोपा आली तेव्हा झोपा. हा डोळे घुमायला लागले. राईस. राईस ट्रिपल राईस आहे. अरे राईस नाही गाईस बोल. राईस बोलला विचारा नाही. हे बघा काय गं? हे बघा राईस. हे बघा राईस. हे बघा राईस. कल्पना सांगा बनवायला इंग्लिश. सर पुढच्या वर्षीची थीम सोचून ठेवा.
तर हे कापूस लावतो आहे त्याच्यानंतर जेव्हा आपण बोलू तेव्हा सुंदर असं दिसतं ते. तर तुम्हाला पण यायचं तर तुम्ही या कापूस लावायला गेलो, मी काढतो उद्या. नाही नको, तुलाच ते जमेल कापूस हे बघा, लावायला. हिला कुणाच जाता येत नाही, हिला झोप हां आली हे आहे. असं. आता तिचा बोलण्याचा अर्थ आहे की माझं काम झालंय आता, बस झालं. बघा गाईस काय चाललंय. हे गाईज, कंटाळला तुला कर ना एक पट्टा पूर्ण. पण मंदिर वाटतं ना मोबाईलमध्ये. म्हणजे तिथे कृष्णाची मोठी सही वाटली असते हा. कृष्णाची गणपती बाप्पाची असते ना कृष्ण. गणपती बाप्पा एक दोन तीन काय मी जय देव जय देव मला तुम्ही डायरेक्ट फिरवताय. ते असं पकडायचं, तिथे हात असं टाका. सो गाईज डेकोरेशन कम्प्लीट झाले तर मी तुम्हाला आता दाखवते. गाईज डेकोरेशन खूप छान झालेलं आहे. तुम्हाला आवडलं का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खूप खूप प्रेम द्या.